नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र माने. सर्वप्रथम अरुणाताई सत्तर या उपक्रमाबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आनंद व्यक्त करतो की एका सजग साहित्यिक कारकीर्द असणाऱ्या लेखिकेच्या 70व्या वर्षानिमित्त हा त्यांच्या साहित्याचा आढावा घेणारा, त्यांच्या आठवणी व्यक्त करणारा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. खरं तर अरुणाताईंशी असणारे माझे ऋणानुबंध जवळपास 25 वर्षापासूनचे आहेत आणि राची ढेरे यांच्या कन्या याच्यापेक्षा त्यांनी खूप पुढे जाऊन स्वतःची साहित्यिक कारकीर्द आणखीन भरून कर्तृत्व सिद्ध करून स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवलेला आहे. स्वतः अरुणा ढेरे हे नाव एक प्रसिद्ध साहित्यिका, काहीपेक्षा सजग लिहिणाऱ्या एक साहित्यिका म्हणून सर्वांसमोर आता आलेलं आहे. अरुणाताईंचं साहित्य तर समृद्ध आहे, अनेकांनी आता त्याच्याबद्दल बोललेलं आहे, पण अरुणाताई माणूस म्हणूनही खूप चांगले आहेत. हे मी गेल्या 25 वर्षात अनेकदा अनुभवलेलं आहे. अनेक वेळा त्या माझ्या घरी आलेल्या आहेत, आमच्या बोलण्यातल्या गप्पा झालेल्या आहेत आणि या सर्वातून जाणवत गेलं की फक्त साहित्यिका म्हणूनच त्या मोठ्या नाहीत, तर माणूस म्हणून त्या खूप मोठ्या आहेत. एकदा मी त्यांना सहज म्हटलेलं होतं की अरुणाताई, अण्णांना म्हणजे राची ढेऱ्यांना कधीतरी घरी घेऊन इथं आमच्या घरी यावं तशी माझी इच्छा आहे. आणि खरंच मग एक दिवस असा योग आला की राची ढेरे, अरुणाताई आणि अरुणाताईंची आई हे तिघंही आमच्या घरी एक दिवस पूर्ण दिवस राहिलेले होते. ह्या आठवणी खरं तर मनात साचून राहणाऱ्या आहेत. फक्त साहित्यिक घरी येणं याच्यापेक्षा साहित्यिकाशी बोलणं, साहित्यिकाला समजून घेणं, त्याच्या साहित्याच्या अनुबंधातून आपल्याला काय जाणवतं हे आपण समजून घेणं ही एक मोठा प्रवास असतो असं मला वाटतं. अरुणाताईंनी अनेक पुस्तकं लिहिली, पण मला नेहमी जाणवतं की प्रेमातून प्रेमाकडे जाणारं हे जे पुस्तक आहे, असं नावाचं पुस्तक आहे, हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे असं मला वाटतं. कारण या पुस्तकामध्ये अनेक मान्यवर कर्तृत्ववान व्यक्तींच्या आयुष्यात आलेल्या काही स्त्रियांचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे की या स्त्रिया ज्या त्यांच्या आयुष्यावर काहीतरी वेगळा ठसा ठेवून गेल्या, त्यांच्या सहवासानं त्यांच्यामध्ये काही ऊर्जा निर्माण झाली आणि तरीही अकृत्रिम असे असणारे त्यांचे सगळे संबंध त्यांच्या आयुष्यावर व्याप्त करून राहिले. आणि ही सगळी माणसं इतकी मोठी होती, म्हणजे सेनापती बापट असू देत, विवेकानंद असू देत, रवींद्रनाथ टागोर असू देत, अशा मोठ्या मोठ्या माणसांच्या बद्दल लिहिलेलं हे जे पुस्तक आहे, हे लिहिताना एक वेगळा संयम तर गरजेचा होताच आणि तरीसुद्धा त्यांना जे अभिप्रेत आहे ते सर्व त्यांनी ह्या पुस्तकातून व्यक्त केलेलं आहे. हे एकच नाही तर विस्मृतिचित्रेसारखं पुस्तक असू दे किंवा त्यांनी संशोधनपर लिहिलेली पुस्तक असू दे. म्हणजे मला त्या अरुणाताईंच्या गप्पातच एकदा त्या म्हणाल्या होत्या की अण्णांनी एकदा सांगितलं होतं, पण जेव्हा त्या कविता पहिल्यांदा बऱ्याचशा लिहित होत्या तेव्हा अण्णांनी सांगितलेलं होतं की तू एखादं संशोधनपर पुस्तक लिहायला आता सुरुवात केली पाहिजेस. आणि तेव्हा त्यांनी मग विश्राम रामजी घोले यांचं पुस्तक लिहिलं आणि ते राजहंसनेही प्रकाशित केले. ते खूप वाचले, तर त्याच्यासाठी त्यांना संशोधन करायला लागले. नंतर आता त्यांनी खूपच संशोधनपर पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं महाभारतावर चांगला अभ्यास आहे, लोकसाहित्यावर चांगला अभ्यास आहे, त्याची अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. शांताबाई शेळक्यांशी असणारे अरुणाताईंचे संबंध हे सुद्धा मला वाटतं की अरुणाताईंच्या व्यक्तिमत्वावर एक वेगळा प्रभाव निर्माण करून गेले. ताराबाई भवळकरांशी असणारे त्यांचे व्यक्तिगत नातेसंबंध हा सुद्धा एक त्यांच्या आयुष्यावर वेगळा ठसा उमटवणारा आहे असं मला वाटतं. कारण लेखकाचं आयुष्यसुद्धा त्याच्या सभोवताली जी माणसं येतात त्या माणसांच्यामुळं समृद्ध होत जातं. तसं अरुणाताईंच्या भोवताली सुद्धा ही चांगली मोठी माणसं त्यांना आयुष्यात लाभली, त्यामुळं त्यांचाही एक प्रवास सुकर आणि समृद्ध होत गेला. अरुणाताईंनी साहित्य संमेलनात केलेलं जे अध्यक्षीय भाषण होतं, तर मला वाटतं की आता ते मानदंड ठरावा असं पद्धतीचं भाषण होतं की खऱ्या मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी काय करायला पाहिजे याचा उहापोह त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलाही मनात द्वेष विद्भाव न ठेवता
अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या भाषणातून त्यांनी सर्वांच्या समोर मांडलेला होता. इतकं सगळं समृद्ध साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. कृष्णकिनारा तर मला वाटतं अरुणाताई म्हटलं, की कृष्णकिनाराचं नाव पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर येतं. कारण तो एक उत्तम ललितबंध आहे असं मला वाटतं. कल्पनेचा जरी त्याच्यामध्ये प्रादुर्भाव असला तरीसुद्धा हे जे महाभारतातील नातेबंधांचं मनोविश्लेषण कशा पद्धतीनं आपण करू शकतो, हे त्यांनी त्या कृष्णकिनाऱ्यामधून सांगितलेलं आहे. पण तरीही मला जाता जाता त्यांची एक अतिशय मला आवडणारी कविता आहे, त्याचं मी अभिवाचन करीन आणि एक प्रकारे या उपक्रमामध्ये माझा सहभाग देईन. अरुणाताईंची माझ्या मित्रा नावाची कविता आहे. त्या कवितेचं मी अभिवाचन करतो. ऐक ना, ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वाऱ्याचा वावर. आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिले मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही. पण आज तुला सांगावसे का वाटले कळत नाही. पण आज तुला सांगावसे का वाटले कळत नाही. पण थांब, घाई करू नकोस. पण थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला जाशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. स्वप्न धरायला जाशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंधारात धपापते माझे काळीज. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंधारात धपापते माझे काळीज. तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील हात तर पती असशील. आणि चालशील जर माझ्यासोबत. आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे. समजून हेही की ती हाती येईल न येईल. पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मला लढता येईल. आणि माझा विश्वास की माझे मला लढता येईल. तर मग कोण असशील. मित्र असशील माझ्या मित्रा, मित्र असशील. धन्यवाद.